चारत्यात गुरं. झाले गुरांना चरायला. गाय बांधली, वासरू बांधली. आता ती कालवड बांधतात आणि चालले ऊस आणायचं आहे. ऊसाच्या मोळ्या ऊस आणाय रानात चालू. ते मकत नाचल. सगळं मकाचं काम मोडून जात. त्याला भिजवायची मका भिजवायची होती आज. पण मोटर चालू आहे नाही. आधी झाला आबातोय पण चालूच काय होय नाही. मग म्हणलं सगळं ऊस घेऊन यावं. चारत्यात गुरं पण असे. लागले गवत फुटाय त्यांच्या जोगं झाले. आणि इकडं आहे पाणी सगळं तळ्यात. नाही जात वायरीपर्यंत गेल्यावर वायरी ती लय घासवं लागली. वायरी सगळं कुठं काय सगळं वायरी बघत बघत बांधावं लागते. ते इथं जवळच घराच्या बांधली. चालली ऊस आणायसाठी. म्हणलं जावा ऊस आणायला. ही मका पेरलेली त्या दिवशी इथं ती भिजवायची पण लाईट जाते 3ला. आता वाजली 1:30 आणि मला आणायचा आहे ऊस. इकडं पटाणात आता इकडे खायला असायचं. आता इकडं सगळं पाणी साचलंय ना. आणि नुसता ऊस काय खायना ते नुसते वराटते ते. त्याच्यामुळं मग बांधले. आणि आज तावतंय पण ऊन पण खूप लागते. तर आज असं ऊन पडले. चला येऊ एक मुसाची मुळे घेऊन. आणि होती का काय मोटर चालू ती पण बघते. नाही झाली तर मग सोमवारीच भिजवायचं गेलं. कारण का उद्यापासून तर आम्हाला सकाळची लाईट 7लाच जाते. मस्त इरगच भरली हो. तुम्ही तर बघायचा वायरीला काय झालंय का काय हे माहीत नाही. मका लागली उगवाय चांगली. वासराने तोडलं दावं. ही भिजवायची मका ऊसाच्या मोळ्या घेऊन येते आणि बघते आता काय होतंय ते. तर असं कसं वाटलं व्हिडिओ सांगा तुम्हाला. रोज गुरं बांधायची ते आता झालं चालू. झाडं पण खूप फुलले. खालच्या विहिरीची मोठा तळ्यात तळगच भरले पण त्यात खाली विहीर आहे ती हे झालेलं आहे. ते आमच्या बाबाजींनी मोटर चालू केली ते चालू आहे. मग आता इथली बी मोटर चालू करायची. झाडांना पण पाणी सोडलं. तिथं पाणी सोडावंच लागणार आहे. आता 2-4 दिवस झाले पाऊस नाही त्याच्यामुळे इकडे चालू आहे सगळं. तर बाय सगळ्यांना. असू द्या. शुभ दुपार.